जीजी, अहो तुम्हीच मला सांगितलं होतं ना, यांनी लहानपणापासनं कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही, कारण त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं. अगं, असं सांगणं लई सोपं असतंय, पण आपल्यावर अशी वेळ आली म्हणजे नाही बाई, मला तर कल्पना बी करवत नाही. शितले अगं पोटचा गोळा आहेस तू आमच्या. तुझं चांगलं वाईट सगळं कळतंय का नाही आम्हाला? अगं आई, तसं नाही, मला कळतंय तुम्ही सगळीजण असा काय विचार करताय ती, पण लग्नाच्या अगोदरच मला हे माहित होतं. आणि आता इक्याचं असं झालंय म्हणून आपल्याला ते भोगाय बी लागले. आपण सगळेजण घाबरलोय म्हणून असा विचार करतोय ग. अगं पण आमच्या मनाचा काय तर विचार करा की. मला माफ करा आई, पण आर्मी सोडून मी दुसरं काय करू? माझं कशातच लक्ष लागायचं नाही. अरे करशील की काहीतरी, मस्त हुशार आहेस तू, आणि तसं मी नाही काही केलं तर चालतंय की र. जीजी आओ, तुम्ही तर त्यांना असं बोलू नका. ह्या घडीला आपल्याला त्यांना बळ दिलं पाहिजे. अगं विकेच्या आईचं बघितलंच नव्हतं कसं झालंय. अगं एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं तिचं. आणि अशी येळ तुझ्यावर आली तर आणि अशी येळ तुझ्यावर आली तर काय करायचं? अशी वेळ माझ्यावर कधीच येणार नाही, आणि समजा आलीच तर मी तिला सामोरं जायला तयार आहे. अरे ऐका की र पोरांनो, कसं तुम्हाला कळत नाही र? नाही, मी काय म्हणते, आता त्यांनी एवढं कष्ट घेतलं त्यांचं आर्मीचं स्वप्न पूर्ण करायला, मग आपण कशाला त्यांना अडवायचे? सांगा मामी, तुम्हीच सांगा जरा सगळ्यांना. नाही म्हणजे मला तरी वाटतं की तुम्ही जावं. अगं काय बोलतेस पुष्पे? काय का आता माझं काही चुकतंय का? अहो, अजिंक्यांना पोटच्या लेकरासारखं जपलंय मी. आधीपासून मीच त्यांना म्हणायचे नका जाऊ आर्मीत म्हणून, पण आई म्हणून त्यांचं मन मला कळतंय की. आणि माझ्या पोराला मी नाही समजून घ्यायचं तर कोण घेणार? मला अभिमान आहे माझ्या पोराचा. राजा, माझ्या लिखीचा अंश आहेस तू. आमच्या भरोशावरती दोघं तुला सोडून गेल्यात. तुझं जर काही कमी जास्त झालं तर मी काय करू? शील. हे बघा, मी काय जरी सांगितलं ना मला, तरी माझा निर्णय झालाय. मी जाणार म्हणजे जाणार. नाना, आई, जीजी, मामा, माझं ऐकून घ्या. आता इक्याचं असं झालंय म्हणून आपण सगळेजण घाबरलोय. खरं तर माझं बी हसत झालतं, पण हनुमंत फौजी मला म्हणले, फौजी आणि त्यांचा देश याच्यामध्ये त्यांची बायको असते. आता तिला त्याच्यामध्ये अडथळा बनायचा आहे का दुआ, हे तिनं ठरवायचं असते. मला असं वाटतंय नुसती फौजीची बायकोच नाही तर अख्खं घर
हे दुवा होऊ शकते. अजिंक्य तर जाणारच, हे ठरलंय आता. आज्जा, मी बाहेर थांबून सगळं ऐकलंय. सगळ्यांचं बरोबर आहे. तू जाऊ नको. राहुल्या, आता तूच बोल बाबा त्याला. आम्ही तर सांगून सांगून दमलो बघ. बघ, सगळ्यांना वाटतंय. अरे सगळ्यांचा तुझ्यावर जीव आहे म्हणून तर म्हणतात ना. राहुल्या, का तू बी? अरे मला तर वाटलं होतं तुला तरी कळलं असेल. अरे म्हणून तर आलोया. आज्जा, मी म्हणतोय ना, माझं ऐक, नकोच जाऊ. राहुल्या, आपण तिघांनी आर्मीत जायचं ठरवलं होतं बारका असल्यापासून. तू, मी, इक्या. आणि आता तरी इक्या बी गेला, ते बी आपल्या आधी. अरे म्हणून तर सांगतोय मी, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मी एक दोस्त गमावलाय, दुसरा नाही गमवू शकत. राहुल्या, फौजीला जीवाची पर्वा नसती. अहो पण तुमची पर्वा करणारी आहेत की इथं? अजिंक्य, अहो असं का बोलताय तुम्ही? हो, या सगळ्या घराची जबाबदारी तुमच्यावर आहे, हे कसं विसरताय? उषा, तू थांब जरा. अहो कशी थांबू मी? पोरीच्या संसाराचा प्रश्न आहे. तिचं भुंड कपाळ बघायची ताकद नाही माझ्यात. शितले, अगं हात जोडते मी तुझ्या बरोबर, पण ऐक की ग माझं जरासं. अगं आहे, अगं असं काय करतेस तू? आई, मला देशाचं रक्षण करायला जायचंय, पण तुमच्याबरोबर भांडून किंवा दुखवून नाही. होय, आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे. मगच त्यांचं मन तिथं शांत राहील. आणि असं घरच्यांच्या मनाविरुद्ध गेले तर त्यांचंच मन त्यांना खात राहील. मला बी असंच वाटतंय. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुमचं नेहमीच आहे. अहो त्या दोघांना समजावायची ऐवजी तुम्ही आम्हालाच काय समजावताय? अगं आहे, ऐक तू माझं. मी अजिबात ऐकणार नाही आता. आई, आई असं करू नका आई. नाही, एवढ्या टायमाला तुम्ही माझं ऐका. जाऊ नका की तुम्ही. अजिंक्य दादा, फौजी आहेत का घरात? अगं बाई, एवढी पोरं कशाला आले तू?